अ, आपण काल इंट्रोडक्टरी क्लास घेतला होता. आजचा पण क्लास आपला इंट्रोडक्टरी क्लास आहे. असं मी काल पण सांगितलं होतं की आपण 2 दिवस इंट्रोडक्टरी क्लास घेणार आहोत. आणि काल आणि आजच्या क्लासचं वैशिष्ट्य काय इकडे लक्ष द्या. कारण तुम्ही आज ना उद्या कुठेतरी ऍज अ वेदिक मॅथ टीचर म्हणून कुठेतरी शिकवायला जाणार आहेत. आणि मग तुम्हाला प्रश्न येतो की अबॅकस आणि वेदिक मॅथ मध्ये काय फरक आहे. आणि लोक तुम्हाला हा प्रश्न विचारतात. आणि म्हणून तुम्हाला ऍज अ वेदिक मॅथमेटिक्सच्या काही टेक्निक कशा काम करतात किंवा मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये कधीतरी आपल्याला एक अवेअरनेस सेशन घ्यावं लागतं किंवा एखाद्या ट्रस्टींबरोबर आपल्याला बोलायचं असतं. आणि म्हणून तिथं प्रामाणिकपणे सांगतो, ज्या गोष्टी आपल्याला चांगल्यापैकी येतात त्याच गोष्टी आपण व्यवस्थित बोललं पाहिजे. नाही तर आपण खूप मोठी शायनिंग केली, वैदिक मॅथ असं आहे, वैदिक मॅथ तसं आहे, चुटकी सरशी सर्व होतं, चुटकी सरशी काही होत नाही या जगामध्ये. परत एकदा सांगतो, मेहनत करावी लागते, मेंटल अरिथमेटिक व्हावं लागतं, अप्रोचेस सेट व्हावे लागतात. आणि एकदा अप्रोचेस सेट झाले की मग मॅथमॅटिक तुमच्या बोटांवर नाचतं किंवा तुमच्या ब्रेनमध्ये त्याचे उत्तरं दिसायला लागतात. पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, अप्रोचेस क्लिअर व्हावं लागतात. आणि मग काही मात्र काही फसवेगिरी पण आपली होऊन जाते. म्हणजे अचानक एखाद्या संस्था चालकाने खूप वेगळंच क्वेश्चन आपल्या समोर दिलं आणि आपण म्हणतो नाही मग मी आता शिकते किंवा मी करते म्हणून सांभाळून स्टेटमेंट. खूप सारं म्हणजे अतिउत्साहात पण नाही. म्हणजे वेदिक मॅथमेटिकमध्ये काही कंडिशन्स आहेत, काही सिस्टम्स आहेत, काही अप्रोचेस आहेत, लिमिटेशन्स पण आहेत. सारं जगभर म्हटलं जातं. म्हणजे मी तुम्हाला जर आत्ताच दाखवायचं असेल, तर मी नरेंद्र मोदींची पण क्लिप दाखवू शकतो तुम्हाला. ते पण म्हणतात, की वैदिक मॅथेमॅटिक्सचा अभ्यास केला पाहिजे. बघायची तुम्हाला? बघायची तुम्हाला? बघायची का? हां, प्रियंकाताई बघायची? मग आपण क्लासची सुरुवात करू. चला ठीक आहे. पण मी असं सांगेन, मी तुम्हाला ती पाठवून देईन. त्याचा उद्देश असा आहे, की मला इथं प्ले का नाही करता येणार, मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देईन. प्रयत्न करतो. मला लक्षात आलं म्हणून मी थांबवलं. याचं कारण असं असतो, की स्ट्राईक पडतो आपल्याला कारण हा व्हिडिओ क्लास आपण YouTubeला टाकणार आहेत. आणि ज्या चॅनलवर त्यांनी मुलाखत दिलेली आहे, त्या चॅनलचा आपल्या चॅनलवर स्ट्राईक पडतो. हे कधी माहीत नसेल तर तुम्ही माहीत करून घ्या. आपण कुठलेही सॉन्ग आपण वापरू शकत नाही. कुठली मुलाखत आपण वापरू शकत नाही. 15 सेकंदाच्या आतमध्ये जर असेल तर ती वापरू शकतो. 5-10 सेकंद. पण एक 15 सेकंदाच्या पुढे जर मुलाखत गेली, 15 सेकंदाच्या पुढचा जर सॉन्ग गेला आणि ते ऑटोमॅटिक डिटेक्ट केलं जातं आणि आपल्या आपल्या चॅनलवर स्ट्राईक येतो. आता आपलं चॅनल बऱ्यापैकी चाललंय, बऱ्यापैकी तिथे लोकं वॉच करतात म्हणून त्याला परत परत काही यायला नको म्हणून मी थांबवलं. पण मी तुम्हाला ती मुलाखत जी काही 1 दीड 2 मिनिटाची असेल ते मी तुम्हाला पोस्ट करून देईन. सो प्लीज इकडे लक्ष द्या. तर काही लिमिटेशन आहेत. बट जर आपण प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली, जर अप्रोचेस आपण समजून घेतले, तर आपली विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट होते. बिकॉज ऑफ मेंटल अरिथमेटिक, बिकॉज ऑफ रिलेशन ऑफ डिजिट आणि आपला मॅथमेटिक मधला बेसिक ज्या क्रिया आहेत, लक्षात पुन्हा परत, बेसिक क्रियांची स्पीड वाढतो. आणि मॅथमेटिक म्हटलं, की तुम्ही इंजिनिअरिंगचं जरी मॅथ म्हटलं, तुम्ही 12th सायन्सचं मॅथ म्हटलं, BSCचं पण मॅथ बघितलं किंवा तुम्ही 10वीचं मॅथ बघितलं किंवा रेग्युलर करिक्युलम बघितला मॅथमेटिक्सचा, तर मॅथमेटिकमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या क्रिया आहेत, या 4 क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या क्रिया रिपीटेडली कराव्या लागतात. मग तुम्ही CA ला जरी गेलात, पुन्हा परत तुम्ही BSc मॅथमेटिकला गेलात किंवा MSc मॅथमेटिकला गेलात, तर या ज्या 4 क्रिया आहेत, या 4 प्रामुख्याने या 4 क्रिया तुम्हाला रिपीटेड कराव्या लागतात. छोट्या स्वरूपातून काही मोठ्या स्वरूपात कराव्या लागतात. आणि तिथं जर तुमचा स्पीड किंवा कॉन्सन्ट्रेशन, तुमचा मेंटल अरिथमेटिक किंवा रिलेशन ऑफ डिजिट जर तुमचं स्ट्रॉंग असेल, तर मात्र आपला पेपर सॉल्व्हिंग किंवा आपला जो काही फायनल अप्रोच असतो, की मी मॅथमध्ये जिनियस असलो पाहिजे, माझा स्पीड इनस असला पाहिजे, मला आउट ऑफ मार्क्स असले पाहिजे किंवा आउट ऑफ मार्क पेक्षा माझं गणित खूप छान आहे, कारण गणित हा अप्रोच ब्रेनशी रिलेटेड आहे. जोपर्यंत तुमचं कॉन्सन्ट्रेट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला आन्सर दिसत नाही फायनल. कारण हा ब्रेनचा
एक लॉजिकल पार्ट आहे, लॉजिकल अप्रोच आहे, तो डेव्हलप होतो. म्हणून गणिताचा अभ्यास करावा लागतो. आता म्हणून बाकीच्यांना गणित येत नाही म्हणून काही त्यांचं आयुष्य बिघडलं असं नाहीये. कारण त्यांच्याकडे वेगळा सेन्स त्यांचा पुन्हा परत स्ट्रॉंग असतो. म्हणून प्रत्येक चाइल्डमध्ये युनिकनेस असतं. प्रत्येक चाइल्डचा अप्रोच हा वेगळा असतो. पण आपला अप्रोच जो आहे, आपल्याकडे जो युनिक सेन्स आहे, त्या युनिक सेन्सवर आपण मेहनत केली पाहिजे. त्याला आपण बोल्ड केला पाहिजे, त्याला मोल्ड केला पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये सक्सेस किंवा एक्सलन्स येण्याचं प्रमाण वाढतं. हा एक आयुष्याचा सक्सेसचा मंत्र आहे. माझ्याकडे जे आहे, माझा जन्म ज्याच्यासाठी झाला आहे, माझा जन्माचा सिद्धांत जो काही रचला गेलेला आहे, त्या सिद्धांतावर जर मी काम करत राहिलो, तर माझ्या आयुष्यामध्ये एक्सलन्स येण्यासाठी, आता एक्सलन्स कसं असतं, मी Facebookला पोस्ट टाकली आणि मला 1000 लोकांनी थंब दाखवले म्हणजे सक्सेस नाहीये. परत एकदा सांगतो. आता तिथं दारूची बाटली एखाद्याने ओपन केली आणि त्याला 1000 लाईक आले आणि आपण डोंबल्याचे 10 झाडं लावले आणि आपल्याला 5च लाईक आले, तर मग आपण आपला सक्सेस कुठं समजायचं? तो दारूचा बाटली ओपन करणारा जास्त सक्सेस का 5 झाडं लावणारा सक्सेस? याच्यामध्ये आपली फसगत होऊ शकते. कारण लोकांना भलतंच काहीतरी आवडतं. म्हणून सक्सेस म्हणजे काय, की ज्या गोष्टीतून तुम्हाला स्वतःला स्वतःचा सेल्फ मोटिव्हेशन मिळतं. स्वतःला आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याने किंवा तुम्ही अधिक उत्साहित होतात आणि तुम्हाला पुन्हा परत एक चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला अभिप्रेत वाटतं किंवा पुन्हा पुन्हा ते काम करण्याची इच्छाशक्ती होते. असं काम म्हणजे आपलं एक्सलन्स किंवा आपला सक्सेस असतं. आणि त्याच्यामध्ये आपलं मन रमत राहतं. सो एक काय पार्ट मी सांगितला, की खूप साऱ्या भ्रमिष्ट कल्पना असतात मार्केटमध्ये. विकण्यासाठी भ्रमिष्ट कल्पना बनवलेल्या असतात आणि म्हणून त्या भ्रमिष्ट कल्पना डोक्यात न ठेवता मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, तर जरूर आपल्याला सर्वांना फायदा होईल. मग या सगळ्या गोष्टींचा फायदा काय होतो, की मी सांगितलं काल तुम्हाला, की टीचर जेव्हा एखाद्या मुलाला त्याचा स्पीड वाढतो, स्पीड एन्हान्स होतो, तेव्हा त्याचं खऱ्या अर्थाने अप्रिशिएशन व्हायला लागतात. मग मोटिव्हेशन होतं, मग लीडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हायला लागते. हा सर्व एक लिंक पार्ट आहे, लिंक पार्ट आहे. मग सचिन तेंडुलकरला जर आपण विचार केला, तर त्याला किती स्पीडने त्याच्याकडे बॉल येतोय, प्लीज इकडे लक्ष द्या. त्याच्या किती स्पीडने बॉल येतोय, कुठल्या अँगलमध्ये येतोय, म्हणजे कुठल्या मला अँगलने बॅट फिरवायची म्हणजे हा सिक्स जाणार. हे कॅल्क्युलेशन त्याच्या काही सेकंदामध्ये जगातल्या सर्व जे काही फास्टेस्ट बॉलर असतील त्यांना तो प्रतिकार करायचा म्हणजे तो बेस्ट बॅटमन होता. हे त्याच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन चालायचे. पण त्याला जर सांगितलं, राजा, की तुझ्या समोर या स्पीडने 140 स्पीडने एक बॉल एवढ्या अँगलमध्ये तू इथं उभा आहेस आणि तुला कुठल्या अँगलने बॅट फिरवायची आहे, कुठल्या अँगलने फिरवायची, किती मोठा स्ट्रोक द्यायचा आहे, म्हणजे तुझा चेंडू या स्पीडने एवढ्या अंतरावर बॉर्डरच्या जाऊन या कॉर्नरला पडेल, हे उत्तर आम्हाला गणितात लिहून दे. तर मात्र त्याला सेंचुरी एवढ्या 100 सेंचुरी मारल्या नसत्या. परत एकदा सांगतो. आणि म्हणून मार्क आणि लाईफचा आणि एक्सलन्सचा कसा फरक आहे हा सांगतो. आणि म्हणून मी सांगत असतो, की जन्मजात मॅथमेटिक्सचे सेन्स किंवा हे अप्रोचेस आपल्याकडे असतात, ब्रेनमध्ये ते असतंच. व्यवहारी म्हणतो मग आपण कधी-कधी म्हणतो, की 2x + 3y = 5 हे अजून आयुष्यात मला सापडलंच नाही. लोकं कधी-कधी म्हणतात, "यार, हे काही सापडलंच नाही." हा एक लॉजिकल पार्ट आहे. हे बनवण्यामागं किंवा ज्यांनी कोणी बनवलं, की एक लॉजिक सेन्स डेव्हलप व्हावा ब्रेनमध्ये या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून. आणि तो लॉजिक सेन्स हाच असतो, की म्हणून म्हणतात, की लॉजिक सेन्स तुमचा झाला, की तुमच्या व्यवहार ज्ञानामध्ये तुम्हाला निर्णय क्षमता वाढते. आणि म्हणून जे आपल्याला आवडतं त्याच्यात जर आपण मेहनत करत राहिलो, तर आपल्याला आयुष्यामध्ये एक्सलन्स येतं. म्हणून पुन्हा परत एकदा सांगतो, की मॅथ इस द बिल्ड इन बॉन्ड सिस्टममध्ये आपल्यामध्ये भरलेलं असतं. म्हणून लहान बाळ जरी झोळीतून उडी मारायचं असेल, तरी अंदाज घेता हळू-हळू, हळू-हळू ते पाय खाली पसरवत शेवटी हात सोडतं आणि टपकन उडी मारतं. आता त्याने तर काही नर्सरीत पण प्रवेश घेतलेला नसतो. तरी त्याला माहिती नसतं, की व्हॉट इस द डिस्टन्स आणि व्हॉट इस द प्लेसमेंट, व्हॉट इस द स्पीड आणि व्हॉट इस द न्यूटनचे त्याने फर्स्ट, सेकंड, थर्ड लॉ तर शिकलेलाच नसतो. हे लक्षात घ्या पहिले. म्हणून जे काही आपण शिकणार आहोत, त्या सर्व गोष्टींसाठी जे काही आपल्या समोर येईल, जे काही आपल्या समोर मॅथेमॅटिक्स अख्खं जग वेळ आहे. अख्खं जग अभ्यास करतंय वैदिक मॅथेमॅटिक्सचा.
असं नाही की आपणच करतोय, आपल्यालाच खूप कौतुक आहे, आपल्यालाच खूप आहे, पण डेफिनेटली काहीतरी वेगळं आहे. त्याच्याने मुलांचा स्पीडमध्ये फायदा होतो, मुलांच्या ग्रास्पिंग लेवलमध्ये होतो, मुलांच्या बोथ साइड, लेफ्ट साइड आणि राईट साइड असे अप्रोचेस डेव्हलप होतात मॅथमॅटिकमध्ये. लॉजिकल ब्रेन डेव्हलप होतं, कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणून आपल्याला शिकायचं आहे. आणि हे जी मी बडबड केली, हे कशासाठी बडबड केली? त्याला वेळ घालवायचा नव्हता. हे तुम्हाला कुठेतरी जाऊन सांगता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही वैदिक मॅथमॅटिक्सचा क्लास घ्यायला जाल, तेव्हा ही पुन्हा परत कधीतरी ऐका, कुठेतरी रेकॉर्ड असणार आहे. पुन्हा परत याच्याबद्दल तुम्ही 2 बुक्स वाचले पाहिजे. पुन्हा परत त्याच्यात तुम्हाला 2 ॲडिशन, 2 डिलिशन विचार करता आले पाहिजे. आणि हे लेक्चर तुम्हाला पॅरेंट्स, टीचर्स किंवा ट्रस्टी किंवा कुठेतरी जेव्हा तुम्ही उभे राहाल, म्हणून मी सांगितलं होतं, की 2 दिवसाचं जे काही आपलं कॉम्बिनेशन लेक्चर आहे, हे साधारण तुम्हाला कुठेतरी वैदिक मॅथमॅटिक्सचं एक डेमॉन्स्ट्रेशन, एक तुम्हाला क्लास सुरू करायचा आहे का किंवा शिकवायला जायचंय किंवा एखाद्या कॉलेजला बोलवलं, तर सर्वांनाच वैदिक मॅथमॅटिक्स माहीत नसतं असं नाहीये. पण आपल्याला एक जर लेक्चरर म्हणून या गोष्टीवर आपल्याला बोलता आलं पाहिजे. बाकी अजून अभ्यासाच्या अंती तुम्ही याच्यामध्ये ॲडिशन, डिलिशन करू शकतात. क्लिअर आहे? मग आपण काही क्रियांमध्ये जाऊया, की डेफिनेटली जेव्हा तुम्ही एक बेसिक काहीतरी गेस्ट लेक्चर म्हणून जातात किंवा तुम्हाला पालकांना तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये मी काय शिकवणार आहे किंवा ट्रस्टीना शिकवतात, त्यावेळेस तुम्हाला जर लेक्चर देता आलं, डेमो हा शब्द कधी वापरू नका. मला डेमो हा शब्द मुळीच कधीच, एकदम व्हेरी व्हेरी प्रोफेशनल वर्ड आहे. कधीच आयुष्यात मला डेमो हा शब्द आवडत नाही. आपण काही कुठले सेल्समॅन नाही आहोत. आपण द्यायला जाणारे लोक आहोत. आपली वृत्ती देण्याची आहे. आपण जगाला काहीतरी शिकवायला जातोय, आपण द्यायला जातोय, आपण काहीतरी सर्व्हिस देतोय जगाला, विद्यार्थ्यांना, पालकांना किंवा याला. म्हणून आपण म्हणायचं, मी क्लास घ्यायला येणार आहे. क्लास घ्यायला येणार, डेमो वगैरे काही नाही. डेमो म्हटलं की व्हेरी व्हेरी प्रोफेशनल वर्ड आहे. म्हणून आपण क्लास घ्यायला जातो, तेव्हा काही गोष्टी आपण लोकांसमोर साजरं केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी या सर्व गोष्टी तुमच्या नजरेसमोरून या पुढच्या 3 आठवड्यात जाणार आहेत, काही काळजी नका करू. पण त्यात तुम्ही काय काय घेतलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो की अं, पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण इंडियात खूप सारे जादूगार आहेत. ते जादूगारासारखे काहीतरी आकडे आपल्याला समोर फटाफट फिरवताना दिसतात आणि पालक बिचारे 10-10, 5-5 हजार रुपये भरतात आणि नंतर मुलं 8 दिवसांनी पुन्हा परत ते पोथी-पुराण बाजूला टाकतात आणि पुन्हा परत त्याचा रिझल्ट होत नाही. पण मग आपण कशा स्वरूपात घेतो, की आपला सिलेबस असणारे, आपलं बुक्स असणारे, आपण पुन्हा मुलं विद्यार्थ्यांना 1 महिना, 3 महिना, दर आठवड्याचे 2 दिवस अशा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला, की मुलांना टप्प्या तो डोस दिला जातो. मुलांना हळू त्या सिस्टम अप्रोचमध्ये येतात आणि मुलं रेग्युलर लाईफमध्ये लक्ष कुठलीही गोष्ट यूज करत राहिलो, यूज टू असलो, तर ती आपण यूज टू असलो म्हणजे ती शिकल्यानंतर आपण जर वापरत राहिलो, तर आपल्याला त्याच्यामध्ये एक्सलन्सी येते. पुन्हा परत त्याच्यामध्ये चांगली आपल्याला गुणवत्ता प्राप्त होते. तर ॲज अ टीचर असाल किंवा ॲज अ स्टुडंट असाल, तर आपणही हा संदेश दिला पाहिजे. म्हणजे छोटे-छोटे कॅल्क्युलेशन असतील ठीक आहे. तुमच्या ज्या काही स्कूल मेथड प्रमाणे तुम्हाला फायनल कॅल्क्युलेशन करायचे असते ते करा. बट जस्ट जर 56 प्लस 44 हा जर डायरेक्ट कुठेतरी उत्तर लिहायचंय, उत्तर लिहायचंय. तर त्या मुलाला दिसलं पाहिजे, की यांचं रिलेशन ऑफ डिजिट 100सी आहे. त्यांना जस्ट समजलं पाहिजे. जस्ट समजलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि मग जर ते अप्रोचेस क्लिअर असले, की मुलांना लक्षात यायला लागतं, की आपल्याला थोडासा स्पीड वाढतो. सो पुन्हा परत आपण आपल्या प्रेझेंटेशनकडे जाऊ. प्रेझेंटेशन मला मला बघू द्या एकदा आपण काल कुठं थांबलो होतो आणि कुठं गेलो होतो आणि त्याप्रमाणे पुढे जाऊया आपण. ओके. सो मला वाटतं इथलं आज सेकंड डे मधलं पान आहे, की निश्चित आपण असं कॉन्फिडन्सली म्हणतो, की येस प्रत्येक गणित आपण काही सेकंदामध्ये सोडवू शकतो का? हो, सोडवू शकतो. पण त्याच्यासाठी मी जे तुम्हाला सांगितलं ती मेहनत, संघर्ष, त्याच्यासाठी प्रॅक्टिस हे केली तर मात्र शक्य होतं. ही मी अट पण सांगितली तुम्हाला आणि ती अट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. सो पुढे जाऊया. म्हणून
आपण काही काल ऍडिशन अप्रोच बघितला होता. ऍडिशन अप्रोचची आपण प्रॅक्टिस केली. आणि त्या ऍडिशन अप्रोचमध्ये फक्त एक मला सांगायचं होतं, की आपण इनडायरेक्टली थोडासा लेवल 1 पण स्टार्ट करतो याच्याबरोबर, की मॅथमॅटिकमध्ये 0 to 9, प्लीज इकडे लक्ष द्या. 0 to 9 किंवा 9 to 0 एवढेच अंक असतात. एवढेच अंक असतात. कुठल्याही प्लेसला जा. फॉर एक्झाम्पल, 4893 हा युनिट आहे, हा टेन्स आहे, हा हंड्रेड्स आहे, हा थाउजंड आहे. प्लेस बदलली, फोरची प्लेस बदलली म्हणून हा थाउजंड झाला. ही फोर एटची प्लेस बदलली म्हणून 100 झाला. हा 9ची प्लेस बदलली म्हणून तो 90 झाला. आणि या 3ची प्लेस बदलली किंवा युनिट प्लेस आली म्हणून तो 3 झाला. पण हाच थ्री जर मी या ठिकाणी लिहिला, हा 9 मी या ठिकाणी लिहिला, हा 4 मी या ठिकाणी लिहिला, आणि हा 8 मी या ठिकाणी लिहिला, तर यांच्या परत व्हॅल्यूज बदलतात. 3948. म्हणजे याचा चेहरा, फेस म्हणतो आपण, हा 3च असणार आहे जगामध्ये कुठेही गेलात. याचा जगामध्ये गेला तर याचा फेस 9च असणार आहे, याचा फेस 8च असणार आहे, याचा फेस 4च असणार आहे. पण प्लेस बदललं. मी नेहमी सांगत असतो मॅथमॅटिकमध्ये फेस आणि प्लेस हे फार इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, जर तुम्ही टीचर असला तर तिथं तुम्हाला टीचरचा फेस तर तुमचा पूजाच असणार आहे ताई. तुम्हाला पूजाच म्हणून बोललं जाणार आहे, पूजा टीचरच म्हणून होणार आहेत. पण तुम्ही तिथे गेलात की तेव्हा तुम्ही पूजा टीचर होतात. तुम्ही तुमच्या लेकरांसमोर गेलात की पूजा मम्मी होतात, म्हणजे तुम्ही मॅम होतात. साहेबांसमोर गेलात तर वाईफ होतात. सासूबाईंसमोर गेलात तर सून होतात. माहेरी गेलात तर लेक होतात. भावासमोर गेलात तर बहीण होतात. म्हणजे आपलं प्लेस बदललं तर आपली व्हॅल्यू वेगवेगळी बदलते. हे मॅथमॅटिकमध्ये रिलेशन ऑफ डिजिटमध्ये आहे. आणि म्हणून हा एक चार्ट आपल्याला शिकवतो की कुठला तरी मी एक अंक घेतला, या अंकाचे काय रिलेशन असू शकतात. हा खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे आपण जस्ट ऍडिशनचा अप्रोच बघतोय, पण अजून या अंकाचे अजून काय रिलेशन आहेत हे असं म्हणायचं म्हटलं तर रामानुजन सरांचं पण आयुष्य, रामानुजन सरांचं कधीतरी पिक्चर बघा, आहे नेटवर उपलब्ध. रामानुजन सरांचं आयुष्य म्हणजे कमी पडलं रिलेशन ऑफ डिजिटमध्ये. खूप त्यांनी अख्खं आयुष्य झिजवलं. तर या एटचे आपण ऍडिशन अप्रोचने बघितलं, तर जर मी 2 घेतला तर काय रिलेशन असेल? 6 रिलेशन असेल. मी 5 घेतला तर काय रिलेशन असेल? 3 रिलेशन असेल. मी 1 घेतला तर काय रिलेशन असेल? 7 रिलेशन असेल. मी 0 घेतला तर काय रिलेशन असेल? 8 असेल. हे रिलेशन जर आपल्याला कळले, या सर्व अंकांचे जर रिलेशन करले 8 साठी, तर मात्र माझ्यासाठी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे सोपं होऊन जातं. आणि इट इज अ पार्ट ऑफ द प्रॅक्टिस. मग कुठले फिंगर्स, कुठलेही ऍडिशन टूल लागत नाही. हे पहिले क्लिअर करतो. हे इट इज अ अप्रोच ऑफ वेदिक मॅथमॅटिक. याच्यासाठी आपण मेंटल अरिथमेटिक हा एक जो अप्रोच आहे मॅथमॅटिक मधला, तो आपल्याला डेव्हलप करायचा प्रत्येकाचा, हे मला याच्यातून सांगायचं होतं. आणि म्हणून आपण काल काही एक बेसिक ऍडिशन आपण शिकलो होतो आणि तो सर्वांना आवडलं असेल. हे पण मुलांना समजून सांगायचं. बघा, आपण काउन्सिलर म्हणून जातोय जिथं पुढे शिकवायला जातोय. आपण मुलांना मोटिवेट करायला जातोय, की त्यांनी भीती काढवायला जातोय. त्यांना भीती दाखवायला नाही जाते. त्यांना गणिताची भीती आपल्याला घालवायची, त्यांना आपल्याला प्रज्ञावंत बनवायचंय गणितामध्ये. तर आपलं काम आहे त्यांना हलक्या स्वरूपात, त्यांना हळूहळू त्यांची भीती घालवायची. तर आपल्याला हलकं फुलकं स्वरूपात त्यांना असं सांगता आलं पाहिजे. सो पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जातो मी. सो एक ऍडिशन अप्रोचचा हा एक पार्ट आहे. हा तुम्ही जरा व्यवस्थित पालकांना किंवा विद्यार्थ्यांना समजून सांगितला तर बरं होतं. सो एक पुन्हा परत अजून असं येतं की मुलांना टेबल मेकिंग, मुलांना भीती असते, की मुलांना मात्र एक मोटिवेट करायचं, की बाळांनो, 9 पर्यंतचे टेबल, जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जर तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्स शिकायचंय, 9 पर्यंतचे टेबल पाठच पाहिजे. आणि त्यांना ते सांगायचं. त्यांना सांगायचं आपण, की ते, कारण दुसरं एखादा कार्टून, रोजचा कार्टून वेगळं असतं त्यांना शिकवणारं क्लासमध्ये. पण एखादं नवीन गेलं तुमच्यासारखं तर त्यांना ते आवडतं, की आज जरा नवीन कार्टून आलंय मला कोणीतरी शिकायला. आणि मग त्याचं थोडंसं ऐकतं ते. आणि जर तुमच्या बेसिस त्यांच्यापर्यंत गेला
तर त्यांना इन्क्रीज करायचं, की त्यांना सांगायचं तुमची कॅपॅसिटी इन्क्रीज करा. 30 पर्यंतचे आपण टेबल पाठ केले पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना मॅथमॅटिक्स अजून सोपं होऊन जातं. किंवा आपल्याकडे जे क्लासला मुलं येत असतील अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूबला, तर त्यांना तरी आपण इथपर्यंत जाऊन पोहोचवायचं. म्हणजे पालक पण आपल्याला धन्यवाद देतात, की आपल्या मुलासाठी मॅथमॅटिकमध्ये चांगला स्कोप करतोय, चांगला कॉन्सन्ट्रेट करतोय, चांगली प्रॅक्टिस करतोय, त्याची थोडीशी प्रगती झालेली आहे गुणवत्तेमध्ये. सो ऐक, एक जस्ट मिनिट, माझ्यासाठी मल्टिप्लिकेशन अप्रोचचा आला. तर टेबल आपण काल बघितले होते, की काही ऍडिशन अप्रोचने पण आपण टेबल बनवू शकतो. पण आता थोडासा मला वेळ कमी पडेल म्हणून मी सांगतो, की फॉर एक्झाम्पल हा 46 चा टेबल आहे. तर आपण लिहा बरं सर्वजण फटाफट फटाफट. 46 लिहा जरा फटक्यात करून घेऊ चला. आपण नंतर एक्सटेंड करणारच आहोत मीटिंग. प्लीज प्लीज. मीटिंग संपली तर नंतर एक्सटेंड करा. सर्वांना पुन्हा परत सांगून ठेवतो. तर 46 काय करायचं प्लीज इकडे लक्ष द्या. हा फोरचा टेबल लिहा पूर्ण. फोरचा टेबल लिहा आणि इकडे सिक्सचा टेबल लिहा. या दोघांमध्ये असं समजा एक वॉल आहे. म्हणजे कॉमा ठेवा किंवा एक वॉल टाका आणि फटाफट फोर. फोर म्हणजे 8, त्याच्यानंतर 12, 16, 20, 24, 28, 32, 36 आणि 40. असं डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. ओके. 12, 18, 24, 30, 36 असं थोडंसं फास्ट लिहा. लिहिलं असेल तुम्ही सगळ्यांनी प्लीज. लिहिलं असेल बरोबर. सो एक मी मुद्दाम एक कुठल्या तरी टप्प्यामध्ये जातो. मला आहे ना, इथे ना माझं टूलचं अडचण येते, पण ठीक आहे मी बाजूला करून घेतलं. हे माझं जे हे व्हाईट बोर्डचं जे टूल आहे ना, ते मला 46 मला थोडा खूप कॉर्नरला गेला तो टेबल माझा. तर मी बाजूला करून घेतलं, काय हरकत नाही. प्लीज इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आपण असं लिहिलं असेल 4, 8, 12, मी कुठेतरी एक घेतो 16. ओके. आणि इथं आपण लिहिलं असेल 6. एक जस्ट मिनिट, मला पुन्हा परत एक मिनिट थांबा. पुन्हा परत टूल बार माझा इकडे आला. हा ठीक आहे. 12, 18, 24. इकडे लक्ष द्या सर्वजण. मुलांना याच्या निमित्ताने काय होतं, लक्ष द्या काय होतं, या निमित्ताने काय होतं, या टेबलची प्रॅक्टिस होते. 9 पद्धती एकदम फ्रिक्वेंटली आले पाहिजे मुलांना. मुलांना सांगायचं की या दोघं अंक आपल्याला ऍड करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला उत्तर काय लिहिता येतं प्लीज. 1, 8, 4 आपल्याला असं डायरेक्ट लिहिता येतं. असं डायरेक्ट लिहिता येतं. किंवा आपण असं करू शकतो. एखाद्या वेळेस काय होतं, पुन्हा परत पुढे जाऊया आपण. एखादा अंक आपण असं लिहू की प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. 36 आणि इकडे लक्ष द्या सर्वजण. असा असा अंक आले समजा. नाही असा नाही येणार ना 6च्या टेबलमध्ये. तस मला हा. हा 6चा टेबलमध्ये असा नाही येणार. एक मिनिट. 36. हा एक मिनिट. 54, 54, 63 नाही येणार तो. ओके. सो प्लीज इकडे लक्ष द्या. तर या केसमध्ये काय होतं, मुलांना इथं कॅरी फॉरवर्ड होतो. इथं कॅरी फॉरवर्ड तयार होतो. कॅरी फॉरवर्ड तयार होतो. कारण 5 आणि 6 हा 11 होतो. 11 होतो. आणि म्हणून इथं मुलांना आपण थोडस त्यांना प्रॅक्टिसचा पार्ट आहे. आणि मग त्यांना ऍडिशन करताना 3 लिहायला सांगा. त्याच्यानंतर हा 11 लिहायला सांगा. आणि त्याच्यानंतर 4 लिहायला सांगा. आणि मग त्यांना तो कॅरी करता येतो. ओके. 4, 1, 4 असं करता येतो त्यांना. ओके. जस्ट एक प्रॅक्टिसचा पार्ट म्हणून सांगतोय. असा स्टेप 1, स्टेप 2. पण ऍडिशन अप्रोच क्लिअर होतं. हे आपण लेवल 1 मध्ये शिकणार आहोत. पण हा ऍज अ टीचर म्हणून तुम्ही बनवून दाखवू शकतात. आपण थोडंसं पुढे जाऊया, कारण मला हे घ्यायचं नव्हतं आज, पण ठीक आहे. माझ्या समोर आलं म्हणून काय हरकत नाही. पुढे जाऊया. ओके. एक मल्टिप्लिकेशनचा आपण शिकलो होतो काल, आठवतं ना तुम्हाला? दाखवून देऊ का पुन्हा परत एखादा? दाखवून देऊ का एखादा? पूजाताई कुठला तरी सांगा बरं. हॅलो.
पूजा मी सांगू का? हा बोला. कोण बोलला आता? हॅलो. काल काल शिकवलं त्याच्यातलं ना. हा सांगा लवकर कुठलं तरी प्लीज. योगी लवकर. 96 into 16. 96 into 16. 96 into 16. ते नाही शिकलो आपण. सॉरी, तुम्ही बोलतोस काय ते सांगताय प्लीज. सॉरी. थांबा थांबा. शिकवलं ना सर काल. टेन सेवन्टी टेन टेन एट 78 into 6. प्लीज इकडे लक्ष द्या. टेबल बद्दल बोलतोय मी, प्लीज इकडे लक्ष द्या. टेबल बद्दल बोलतोय, इकडे लक्ष द्या सर्व. ओके. जर 99 पर्यंतचे टेबल तुम्हाला जर डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक यायचे असतील, तर तुम्हाला यांचं रिलेशन बघता आलं पाहिजे. यांचं रिलेशन बघता आलं पाहिजे आणि यांचं रिलेशन बघता आलं पाहिजे. तुम्हाला इथं 420 बघता आलं पाहिजे आणि इथं तुम्हाला 48च बघता आला पाहिजे. हे बोलतो मी योग्यताताई. 99 पदाचे टेबल. आणि जर या दोघं अंकांकडे बघितलं तर तुम्हाला लगेच 468च तुम्हाला सांगता आला पाहिजे. मग याच्यासाठी आपण 6 सेकंदाचा 3 सेकंदाचा अप्रोच घेतला होता. 6 सेकंदात किंवा 3 सेकंदात. मग करून बघा. आता मुद्दाम मी इथं आलं म्हणून हे सांगतोय 78. मग पुन्हा परत टूल बाजूला करावं लागतं मला, काय करू. 78 प्लीज इकडे लक्ष द्या. 78 वन जा, 78 टू जा. जर आपण असं गेलो की 78 7 जा, प्लीज इकडे लक्ष द्या. 7 जा. मग पहिला अप्रोच काय करायचा? या दोघांकडे बघितलं की मला 49 दिसला पाहिजे आणि या दोघांकडे बघितलं की मला 56 दिसला पाहिजे. पुन्हा परत त्या ऍडिशन अप्रोच मध्ये आपण गेलो. इथं मल्टिप्लिकेशन अप्रोच मध्ये होतो आणि इथून लगेच आपल्याला म्हणजे इथं आपल्याला टेबलची प्रॅक्टिस झाली आणि पुन्हा परत आपल्याला इथं ऍडिशन अप्रोच मध्ये आलो. आणि जेव्हा आपण ऍडिशन अप्रोच मध्ये येतो तेव्हा पुन्हा 5 4 6 आपला डायरेक्ट आन्सर दिसला पाहिजे. हे डायरेक्ट दिसलं पाहिजे. या पद्धतीने आपण मुलांना हा टेबल पण बनवायला सांगितले. तर इट इज ऑल प्रॅक्टिस. हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. तुम्हाला पण मेहनत करावी लागेल. तुम्हाला पण ह्या असे सर्व टेबल बनवून बघावे लागतील. तेव्हा तुम्हाला उत्तरं दिसायला लागतील. हे जे 3 सेकंद 6 सेकंद आपण बोलतोय ना, हे जेव्हा तुम्ही 100 1000 टेबल तुमच्या नोटबुक मधून तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला हे डायरेक्ट दिसायला लागेल. आणि म्हणून टीचर म्हणून असं नाही की मला डायरेक्ट कसं दिसेल, तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. सो हा टेबलचा पार्ट होता इथपर्यंत. पुढचं बघू काय. ओके. सो पुढे जाऊया प्लीज. सो एक पुढे मेंटल अरिथमेटिकचा एक पार्ट छान आहे की एक 11ची टेक्निक असते. फॉर एक्झाम्पल कुठला तरी एक अंक घेतला आपण. 4 3 2 1 6 9. प्लीज इकडे लक्ष द्या. मल्टिप्लाय 11 असं आपल्याला करायचं. एक अंदाजे कुठले तरी अंक घेतले आपण. याच्यातून किती छान मेंटल अरिथमेटिक होतं. विद्यार्थ्यांचं रिलेशन ऑफ डिजिट स्ट्रॉंग होतं. याच्यासाठी शिकण्यासाठी पहिले एक सिंपल आहे. हे सिंपल आहे. हे सिंपल शिकलं की हे आपल्याला यायला लागेल. जेव्हा 11ची टेक्निक होतं ते असं कन्सिडर केलं जातं, असं एक व्हिज्युअलायझेशन व्हावं म्हणून. प्लीज इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 34 into 11 जर आपण केलं तर असं एक कन्सिडर करायचं की या 34च्या इकडे पण एक झिरो आहे, इकडे पण एक झिरो आहे आणि इकडे पण एक झिरो आहे. असं एक कन्सिडर करायचं फक्त. आणि जस्ट या दोघांची बेरीज करायची. पुन्हा परत या दोघांची बेरीज करायची. पुन्हा परत या दोघांची बेरीज करायची आणि आन्सर लिहायचं 3 7 4. हे असं उत्तर येतं. म्हणजेच कसं? 0 + 4 4 + 3 7 आणि 3 + 0 = 3 असं डायरेक्ट उत्तर लिहित आहेत. मग आपण इथं लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट पण जाऊ शकतो. प्लीज इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आपण हे गणित सोपं आहे म्हणून मी पहिलेच बोललो होतो म्हणून आपण लिहिलं 1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9 आणि त्याच्यानंतर 5. बरोबर घेतलं का? आपण एकदा बघून घ्या. 1, त्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9 आणि त्याच्यानंतर 5. इट इज अ फायनल आन्सर. म्हणजे हे डायरेक्ट आपण असं उत्तर लिहू शकतो. आता या केसमध्ये इकडे लक्ष द्या. या केसमध्ये लक्ष द्या.
या केसमध्ये चार पेक्षा हा 4 आणि 5 पेक्षा आपल्याला एक अंदाज आला पाहिजे. जेव्हा 4 आणि 5 पेक्षा मोठे अंक एकत्र येतात तेव्हा एक कॅरी फॉरवर्ड होण्याची शक्यता असते. मीन्स इथं त्याचं रिलेशन 15 होणार आहे. तेव्हा इथे कॅरी फॉरवर्ड होतो. हे आपण जर सावध असलो तर आपल्याला याचं डायरेक्ट उत्तर लिहिता येतं. ते कसं, प्लीज इकडे लक्ष द्या. 4, 7, 5, 3. आता इथं मात्र इथे या दोघांमध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहे यांचा. याचं एक आपल्याला रिलेशन माहिती पाहिजे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की 8 आणि पुन्हा प्लीज प्लीज माईक बंद ठेवा प्लीज. त्याच्यानंतर 5 आणि 9. आन्सर बरोबर आहे का, कोणीतरी चेक करा बरं. ओके. ओके. सो असं डायरेक्ट लिहू शकतो. काय सांगितलं मी पुन्हा परत समजून सांगतो, काय काळजी नका करू. लक्ष द्या. इथे झिरो आपण ठेवला, इकडे झिरो आहे असं असं कन्सिडर करतोय आपण. 0 + 9 इज द 9 असा राईट केला. 9 + 6 इज द 15. डबल अंकी संख्या आली म्हणून एक कॅरी फॉरवर्ड केला आपण. पुन्हा परत 6 + 1 7 झाला आणि हा 1 8 केला. पुन्हा परत आपण 6 प्लस सॉरी 1 + 2 इज द 3 केला. पुन्हा परत 2 + 3 इज द 5 केला. आणि पुन्हा परत आपण 3 + 4 इज द 7 केला. 7 केला आणि पुन्हा परत 4 + 0 इज द 4 केला. इट इज अ फायनल आन्सर. खूप सारे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मुलांचं मेंटल अरिथमेटिक होतं, रिलेशन ऑफ डिजिट स्ट्रॉंग होतं आणि मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. हा सर्वात हा एक टेक्निकचा पार्ट आहे. क्लिअर आहे. 11ची आपण टेक्निक बघितली. थोडंसं पुढे जाऊया पुन्हा परत. पुढे काय बघूया, एक मिनिट. मला टूल बाजूला करून घेऊया, त्रास देतोय मला. ओके. सर्वांना सांगतो, जर